नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या नाटक फॅक्टरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. भक्ती, विवेक आणि वैराग्य ह्याचा ताळमेळ साधून जगायला शिकवणारे समर्थ रामदास स्वामी आणि ह्या तिन्हीचा परिपाक म्हणजे समर्थांनी रचलेली करुणाष्टक. श्री रामरायाची करुणा भाकणारं हे अष्टक प्रत्येक जीवाला आधार आहे. जे शब्द संसारानं तापलेल्या जीवाला भक्ती मार्गाद्वारे वैराग्याकडे नेतात, तेच शब्द संसारात वैराग्य भोगत असलेल्यांना ते भोग झुगारून नव्यानं जगायची शक्ती देतात. आणि ह्याचं नुसतं सार न सांगता समाजातील ज्वलंत प्रश्नाला रामदासी पद्धतीनं उत्तर देणारं नाटक म्हणजे करुणाष्टक. इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यात स्त्रियांवर धर्माच्या नावानं लादण्यात आलेली बंधनं आता हळूहळू शिथिल होत चालली होती. सती पद्धत जवळपास संपुष्टात आलेली. मात्र केशवपनाची प्रथा अजूनही आपली पाळमुळं घट्ट रोवून होती. आणि त्यातच पुण्यात सुधारणावादी चळवळीनं जोर धरला होता. स्त्रिया केशवपनाला विरोध करीत. आणि त्याच काळातली नाशिकमधली गोष्ट आहे ही, मिरजकर वाड्यातली. रामनवमीपूर्वीचा दिवस. मिरजकर वाड्यातला राम प्रसिद्ध, म्हणजे तिथे रामाचा मोठा उत्सव होत असे. मात्र कालांतरानं त्या रामाला मिरजकर वाड्यातनं पिंपळचौक वाड्यात हलवण्यात आलं. तरी उत्सवाची सगळी तयारी ही मिरजकर वाड्यातनंच होत असे. या वाड्यातल्या मुख्य बाईंनी ह्या उत्सवाची जबाबदारी उचलली होती. आणि त्यांनीच जबाबदारी उचलली होती परिसरातील विधवा स्त्रियांची. त्या वाड्यात सगळं काही धर्मशास्त्राला अनुसरूनच होय. म्हणजे अगदी वाड्यातील पान सुद्धा धर्मशास्त्राच्या आज्ञेविना आणि नियमाबाहेर हलत नसे. त्यामुळे विधवा स्त्रियांना लागू होणारे जे काही नियम होते ते इथेही लागू होते. पण त्याच दरम्यान पुण्यातल्या सुधारणावादी चळवळीचं लोण हे इथवर पोहोचलं. बंडखोर विचार बाईंच्या वाड्याला येऊन धडक देऊ लागले. न्हाव्यांचा संप होताच. आणि त्यात पुण्यातनं एक स्त्री ह्या वाड्यात प्रवेश करती झाली. मग पुढे काय झालं? ही स्त्री कोण होती? ती सुद्धा इतर स्त्रियांप्रमाणेच वाड्याच्या पर्यायानं धर्मशास्त्राच्या नियमांमध्ये अडकली का? की तिने बंडखोरी केली? आणि जर केली असेल तर तिच्या बंडखोरीला महत्त्व दिलं गेलं का? की तिला झुगारून देऊन वाडा आपल्या धर्मनिश्चयावर ठाम राहिला? हे जाणून घेण्यासाठी नाटक पाहणं फार गरजेचं आहे. नाटकाचा पडदा उघडतो तोच आपल्याला प्रशस्त वाडा नजरेस पडतो. हा वाडा सचिन गावकर यांनी साकारलेला आहे. नेपथ्य उत्तम, म्हणजे प्रेक्षकांना एका नजरेत वाड्याच्या सगळ्या बाजू, सगळ्या खोल्या पाहता येतात. म्हणजे अगदी वाड्याची मागची बाजू सुद्धा प्रेक्षक तिथे केलेल्या विशेष नेपथ्य निर्माणानं इमॅजिन करू लागतो. एका बाजूला झाडाचा पार, रामाचं मंदिर, मध्ये वाड्याचा मुख्य भाग, एका बाजूला खोली. प्रेक्षकांना हे सगळं अगदी आपल्या समोर घडते असं वाटू लागतं. आणि नेपथ्य निर्माणाला साजेशी अशी प्रकाश योजना ते प्रफुल्ल दीक्षित यांनी केली आहे. प्रसंगानुरूप ती छान झाली. नाटकाला अधिक उंचीवर नेऊन ठेवलंय ते त्यातल्या संगीतानं. ते आनंद ओक यांनी केलंय. अलीकडच्या काळात इतकं प्रभावी संगीत क्वचितच एखाद्या नाटकाला लाभलं असावं. प्रत्येक प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यातली डेप्थ जाणवून देणारं हे संगीत आहे. पात्रांच्या एंट्री एक्झिटला वापरण्यात आलेलं संगीत विशेष. नाट्यगृहातला प्रेक्षक अगदी भर प्रयोगात, ब्लॅकआउट्समध्ये सुद्धा नाटकाच्या संगीताचं तोंड भरून कौतुक करतो. पात्रांचा अभिनय ही सुद्धा नाटकाची जमेची बाजू. गीतांजली कुलकर्णी यांनी साकारलेली बाईंची भूमिका पात्रांवरच काय अगदी प्रेक्षकांवरही जरब बसवते. पर्ण पेठे हिने साकारलेली भूमिकाही विशेष. भावभावनांचे कंगोरे तिच्या पात्रातनं अगदी उत्तम डोकावलेले आहेत. कल्याणी मुळे, केतकी सराफ, माधुरी भारती, किरण खोजे, प्रतीक्षा खासनीस यांनी साकारलेल्या भूमिकाही विशेष भावतात. लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. संगीत देवबाभळीनंतर तेवढ्या ताकदीचं काय येणार याची उत्सुकता होती आणि देशमुखांनी ह्या उत्सुकतेला न्याय दिलेला आहे. नाटकानं प्रेक्षकांना जबरदस्त अगदी घट्ट पकडून ठेवलंय, जे दिग्दर्शकाचं मोठं यश आहे. आणि लेखक म्हणून तर प्राजक्त देशमुख कायमच अचंबित करतात. नाटकाला सशक्त करण्यासाठी जो रिसर्च करावा लागलाय प्रसंगांचा, इतिहासाचा, भाषेचा, तो काही सोपा नाहीये. आणि त्यात हे लेखक यशस्वी ठरलेले आहेत. भद्रकालीची ही 59वी कलाकृती प्रत्येकानं पाहावी अशीच आहे. मराठी नाटक, मराठी नाट्यसृष्टी किती श्रीमंत आहे, किती भरजरी आहे ह्याची प्रचिती आपल्याला ह्या नाटकानं येईल. कुणीही चुकवूच नये असं हे नाटक. नाटक फॅक्टरी ह्या नाटकाला देते 5 पैकी 4.5 स्टार्स. पुन्हा भेटू नव्या प्रयोगासह. तोवर हा एपिसोड आपल्या नाट्य रसिकांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन.